प्रशांत सूर्यराव आणि दत्ता कडव सर, या स्वागत आहे आपलं सुद्धा. गुड मॉर्निंग. चार षटकांची मॅच. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. चार षटकांची मॅच आणि चार षटकांच्या बासला या ठिकाणी सुरुवात होती आहे. मयूर ग्रुप बदलापूर आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ एवे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. लक्षात घ्या, दोन्ही टीमला विनंती राहील, चार षटकांची मॅच असणार आहे. प्रत्येक संघाला विनंती आहे, मॅन ऑफ द सिरीज साठी सेमी फायनल पर्यंत धावा काउंट केला जातील, हे लक्षात असू द्या. आणि ज्या कोणत्या संघाच्या खेळाडूला ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळणार आहे त्या संघाच्या ज्या रकमेतून 15,000 रुपये कपात केले जातील, हे सुद्धा महत्त्वाची सूचना आहे, हे लक्षात असू द्या. रजिस्ट्रेशन पासिंग फी या ठिकाणी आपण कपात करणार आहोत. मॅच ऑन. पहिला बॉल स्लोबर पद्धतीचा धीम्या गतीचा बॉल टाकण्यात आला. मयूर पिसेकर तुम्ही पाहता ज्युनियर. राऊंड विकेटने पहिला चेंडू डॉट आला. स्ट्रायकेनला फलंदाज संजय. स्ट्रायकेनला संदेश. हो, आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतायत. खेळाचं पहिलं सत्र आपल्या होम ग्राउंडवरती आज मयूर ग्रुप बदलापूर संघ खेळतोय. सन्माननीय मयूर शेठ पिसेकर यांच्या वतीनं सुद्धा संपूर्ण स्पर्धेला आणि टीम मयूर ग्रुप बदलापूर संघाला शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. या मॅचला लाईव्ह एन्जॉय करतात मयूर दादा. अंपायर सिग्नल बाईट बॉल. सुरुवातीला दोन चेंडू अप्रतिम टाकल्यानंतर आता मात्र दिशेपासून भरकटत आज रितेश भूपी. राऊंड विकेट. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बेडॉनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि एक चेकी सिंगल गणात आणि सुरुवात थोडीशी शांत आहे. मी तर म्हणेन या ठिकाणी आपण पाहिले तर आज दिवस क्रमांक 5 तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा आणि अंतिम निर्णायक दिवस आहे आणि 5व्या दिवसातील हा पहिला सामना तुम्हाला सेकंड राऊंड पासून जो मात्र रोज एक सामना आपण डेली खेळवतोय त्यामधून सेकंड राऊंडची मॅच. या ठिकाणी बॉल चाललाय गॅपमधून डीप बॅकवर्ड स्क्वार लेगला. इथे मात्र गॅप शोधलाय आणि या 2 धावा जरूर मिळतील. चेंडू गॅदर करेपर्यंत थोडासा वेळ घेतला, अवधी होता आणि या दरम्यान 2 धावा या ठिकाणी कंप्लीट सुद्धा होत आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर एकंदरीत आता धाव फलकाबती 3 आहे. 4 धावा धाव फलकाबती आहेत. एक एक्स्ट्रा धाव सुद्धा आलेली आमचे रितेश आम्हाला सांगतात.
जरी सध्या 12वीची एक्झाम त्याची चालू आहे, परंतु क्रिकेटवरती त्याचं नितांत प्रेम आहे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. यावेळेस पहिला चौकार या इनिंगचा बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश एबे. धावसंख्या फलकावरती 8 होतीये. पहिलं सत्र चालू आहे. 4 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडच्या दोन्ही मॅचेस या ठिकाणी 4 षटकांच्या खेळल्या जातील आणि आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एंडला सज्ज होते तेव्हा मात्र थोडंसं शांत खेळ, संयमी खेळ पाहायला मिळाला, परंतु जसा संदेश स्ट्राईक एंडला आला तसा मात्र त्याच्या बॅटमधून 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. एक दुहेरी धाव सुद्धा आली आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामधून धावसंख्या फलकावरती 12 धावा. याच दरम्यान जाणता राजा बदलापूर संघाची सुद्धा स्पर्धा तुम्हाला याच क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळेल. जॉन्टी येतात सकाळच्या सत्रामध्ये. स्वागत आहे जॉन्टी आपलं. धाव फलकावरती 12. आणि याच दरम्यान आमचे मैत्री ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय गणेशजी बेरे आणि महेशजी बेरे ही बदलापूरची एबन जोडी आहे. त्यांचं स्वागत आपण करू सकाळच्या सत्रामध्ये. प्रज्वल खडकबाद यांनी आम्हाला अत्यंत चांगली माहिती दिलेली आहे. टाकसाठी ऑब्जेक्शन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. चला एबे टीम वरती ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे का पंच? ओके. 2 धावांची पॅनल्टी आमचे आयोजक सांगतात. नरेश ठाकरे, गीतेश ठाकरे आणि तेजस या मला माहिती देतात. कारण ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. वेळेबाबत सुद्धा या ठिकाणी आपण पाहिले तर कुठेही दिरंगाई नको. जर काही संघ वेळेच्या आतमध्ये पोहोचले नाही तर बॉलची पॅनल्टी सुद्धा देण्यात आलेली आहे. काल मला असं वाटतं की जे हनुमान ढवळेपाडा संघालाच 2 बॉलची पॅनल्टी होती आणि त्या संघाची थोडीशी दुरावस्था पाहायला मिळाली. धावा झाल्या नाहीत शौराजे बडवली संघाच्या अगेन्स्ट. परंतु आता बॉलिंग ट्रॅकवरती येतात मिस्टर प्रतीक तरी. षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्राईक एंडला संजय. बॅटची कडा मागे चाललाय बॉल. इथे आपण पाहतोय चांगलं कमबॅक आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू नितेश चेंडूला गॅदर करतात. एकच धाव मिळेल. बॅटची कडा होती आय थिंक सो. आणि आता अगदी आपण पाहिले तर मागे या ठिकाणी यष्टीरक्षकापासून चेंडू थोडंसं दूर राहिला, फ्लाय झाला. मागे लगेचच बॅकअप देण्यात आला नितेशकडून. शॉर्ट फाईन लेग शॉट. थर्ड मॅन प्रतीक पिसेकर जे मात्र मैदानाचे केंद्रबिंदू आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. हो लिडिंग एज, टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. महत्वाची विकेट. संदेशला मात्र परतावा लागेल. श्री गणेश एबे टीमला लागणारा हा पहिला धक्का संदेशच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी झालाय बाद. नुकतंच आपण पाहिलं तर अगदी येणाऱ्या 18 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं सुद्धा या ठिकाणी अनावरण सोहळा होणार आहे. 19ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री CM साहेब अर्थातच देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा याच क्रीडानगरीमध्ये पहिल्यांदा दाखल होणार आहेत अशी माहिती आम्हाला नुकताच मिळाली. काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बदलापूरमध्ये येऊन गेले. एकनाथरावजी शिंदे साहेब. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चाललाय
आणि इथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चांगली फिल्डिंग करतात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अभंग होते सेकंडसाठी मात्र परतलेत इथे चुकीची कॉलिंग म्हणावी लागेल फलंदाजा ठिकाणी झाला बाद धक्का क्रमांक दुसरा लागलाय बॅटिंग करत असताना श्री गणेश एबे संघाला फलंदाज बाद रिप्ले मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला की या ठिकाणी फलंदाज अगदी क्लिअर बाद आहे रनआउटच्या स्वरूपात आणि अगदी आपण पाहतो कोणत्याही तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली नाही DRS नाही आहे कदाचित आपण पाहिलं तर रनआउटसाठी एक DRS आपल्याकडे अवेलेबल आहे बीमरसाठी एक DRS आपल्याकडे अवेलेबल आहे आयोजकांच्या माहितीनुसार आम्ही या ठिकाणी जी सूचना दिलेली आहे की या स्पर्धेमध्ये धावा सेमीफायनलच्या मॅचपर्यंत काउंट केल्या जातील हे लक्षात असू द्या आणि बाईकसाठी जो कोणता खेळाडू असणार आहे ज्या संघाचा त्या संघाच्या रकमेतून ती रक्कम 15,000 कपात करण्यात येईल हे लक्षात असू द्या गोलंदाज सज्ज प्रतीक तरे हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉल चला ऑन साईडला इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित मी तर म्हणेन श्री गणेश एबे संघाचं चाललंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये संदेश बाद झाला त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाजाला परतावं लागलं 2 धक्के या ठिकाणी लागलेले 14 धावा धाव फलकावती असताना 2 बाद 14 थोडीशी नाजूक अवस्था षटक क्रमांक 2 मध्ये स्ट्राईक एंडला बाळा ओ शॉर्ट ऑफ लेन चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर राहिलेला आहे पंच आमच्याकडे वळतात प्रशांत सूर्यराव व्हाईट बॉल अवांतर धाव इथे मिळेल आणि अवांतर धावेने संघाची धाबसंख्या 15 वरती पोहोचलेली आहे 2 बाद 15 धाबा आहेत स्टील 2 टू गो या स्पर्धेसाठी विशेष आभार सन्माननीय मयूरदादा जगन्नाथ पिसेकर आणि सन्माननीय प्रतीकदादा जगन्नाथ पिसेकर यांचा विशेष आभार कारण 5 दिवस तब्बल हे क्रीडांगण आम्हाला त्यांच्या वतीने उपलब्ध झालेलं आहे सबोर खेळण्याचा प्रयत्न बॉल चालला लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक सज्ज तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबसंख्या धाव फलकामध्ये आपण पाहिली तर 16 धावा आहेत विवेक यांना तुम्ही पाहतात विवेक पिसेकर यांना तुम्ही पाहताय त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा विवेक तुम्हाला उदंड दीर्घायुष्य लाभो हीच आई एकविरा चरणी आम्ही प्रार्थना करतो हो याच दरम्यान कदाचित बर्थडे बॉयकडे हा चेंडू चाललेला आहे आणि त्यांनी झेल सुद्धा टिपलेला आहे आज त्याचा दिवस आहे म्हणजे झेल इथून मात्र सुटणार नाही आहे हे त्यांनी सांगितलंय फलंदाज झाल्या बाद आणखीन एक धक्का टीम एबे संघाला खेळाडू बाहेर आहेत म्हणजे एकंदरीत 17 खेळाडूंचा स्क्वॉड जवळजवळ 20 ते 22 खेळाडूंचा स्क्वॉड त्यांचा असतो कारण जेव्हा कासगाव नगरीमध्ये एक स्पर्धा होती बांगणीला सुद्धा फायनल मॅच खेळण्यासाठी ते गेले होते म्हणजे जवळजवळ 22 ते 23 खेळाडू मयूर बदलापूर संघाकडे आवर्जून या गोष्टीची चर्चा व्हायला हवी आज
विवेक यांचा वाढदिवस आहे. नक्कीच आपण पाहतो रिटर्न गिफ्ट त्यांना देण्याचा प्रयत्न राहील मयूर ग्रुप बदलापूर संघाचा. विवेक पिसेकर यांना वाढदिवसाच्या पुनश्च एकदा भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच या शिवचरणी आम्ही प्रार्थना करतो. आपल्याला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा समालोचन कक्षाच्या वतीनं आणि संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपणास वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा मी या ठिकाणी देतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये 16 धावा आहेत. 3 विकेट्स गमावलेत. लवकर बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहिलं तर आता मैदानावरती नरेश आणि त्याच्या साथीनं भावेश आलेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज श्लोक फुलवरे. चला जय भोजेश्वर साई संघ सुद्धा इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. ओ याच दरम्यान कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधलाय. नरेश यशवंतरावच्या बॅट मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग द कार्पेट. जबरदस्त चपराक लगावली आहे श्लोक फुलवरे या गोलंदाजावरती आहे आणि आता धावा मिळतील 4. क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसरं प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅकवरती श्लोक राऊंड विकेट. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय अत्यंत सुंदर चेंडू टाकण्यात आलेला आहे. लगेचच कमबॅक पाहायला मिळाला श्लोक फुलवरेचं. पहिल्या बॉलवरती चौकार आला त्यानंतर लगेच डॉट बॉल. धावसंख्या 20 या अंकावरती. 4 षटकांची मॅच तुम्ही पाहतायत आणि 4 षटकांच्या मॅचमध्ये षटक क्रमांक 3 बीट भट्टी एन कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. अर्थातच सोनिली गाव एन कडून हे षटक आहे. ऑन साइडला क्रॉस बार स्ट्रोक खेचून मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि ते 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. चुकीची कॉलिंग आता सुद्धा पाहायला मिळाली आहे. नरेश यशवंतराव यांना माहिती आहे एक विकेट्स आपण रनआउटच्या स्वरूपात गमावली आहे. तर मात्र आता इथे कुठेतरी सिंगल जरी आली तरी ती मात्र आपल्याला या मॅचमध्ये उपयुक्त ठरू शकते हे त्यांना चांगलं माहिती आहे. 22 धावा. यावेळेस फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि नितांत गरज होती श्री गणेश क्रिकेट संघ ए बी टीमला. या ठिकाणी बॉल चाललाय सीमा पार. याच दरम्यान कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी आणि आता 2 धावा सुद्धा मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत परंतु बॅकअप मिळाला. अनिकेत कुलकर्णी येतात बॅकअपसाठी. धावा फलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहिलं. रितेश आम्हाला सांगतात 29 धावा आहेत. नक्कीच आपण पाहतोय सोमवारी त्यांचा पेपर आहे. कोणता पेपर? 12वीचा फिजिकल. हो कदाचित तुम्हाला मुख्यमंत्री या ठिकाणी उतरण्यात म्हटल्यानंतर भरपूर सेटिंग आहे भोपी परिवाराची. 29 धावा. 29. हो कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. डीप मधून आपण पाहतोय प्रज्वल येत आहेत आणि आता 2 धावा सुद्धा कंप्लीट करण्यात आलेत. वारंवार इथे आपण पाहिलं तर दुहेरी धाव
एकवटली जातीय षटकार आल्यानंतर सुद्धा म्हणजे धाबा होत आहेत. पहिल्या सुरुवातीला 2 षटकांमध्ये धाबा आपण पाहिलं तर एकंदरीत 20 धाबा होत्या. यानंतर या षटकामध्ये आपण पाहिलं तर आता धाबा प्रचंड वेगाने पुढे सरकले. 16 धाबा होत्या, माफ करा. या षटकामध्ये भरपूर धाबा खर्च करण्यात आलेले आहेत. 4 पहिल्या बॉलवरती 4 आल्या. त्यानंतर डॉट बॉल आपण पाहिला श्लोक फुलोरेचा सिंगल षटकार आणि आता शेवटच्या 2 बॉलवरती 2-2 धाबा आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत टीमची टोटल 31 धाबा आहेत. 31. डॉट टाकण्यात आलाय. गोलंदाज अभंग येतात. गोलंदाज आपण पाहतो सज्जा ओर द विकेट. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतो. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. टीम एवे या संघाला लागणारा आणखीन एक धक्का. फलंदाज पाहत आपण पाहिलं तर धाबसंख्या फलकावरती आम्हाला सांगतात रितेश की 31 या धाबसंख्येवरती धाबसंख्या स्थिरावलेली आहे. पहिला डॉट आला अभंगचा बॉल आणि आता दुसरा बॉल सुद्धा डॉट पाहायला मिळाला. आता चेंडू शरीरावरती आदळतोय आणि इथे आणखीन एक डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी केली. कमालीचं षटक त्याने हाताळलंय. इथे आमचे संदेश भोपी येतात जे भोजेश्वर साई संघ ज्यांना एक बाय मिळाली आहे. भरपूर प्रचंड खुश आहेत. जणू काही पहिला सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि आता सेकंड राऊंडमध्ये प्रतिस्पर्धी टीम अर्थातच सत्संग शिरगाव. चला आपण या टॉससाठी सत्संग शिरगाव संघाला विनंती आहे. हो बाटचीकडा मागे चालला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल होत नाहीये. दुसरी धाव हवी आहे परंतु इथे घडलं काय पाहावं लागेल. फलंदाजाला परतावा लागणार आहे. धक्का क्रमांक आणखीन एक लागेल. टीम श्री गणेश एवे संघाला 32 वरती 5वा धक्का. फलंदाज बाद.
बॉल शिल्लक आहेत आणि आता एक बॉल 2 बॉल शिल्लक आहेत. ओके ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळालाय आणि जसा रडार मध्ये आला त्याला फेकून दिले सरळ ऑन साइडला. बिगिट षटक्यार. आता नितांत गरज होती शेवटच्या मोमेंटला. हा सामना आपण पाहतोय अगदी पहिला डावाचा खेळ आणि 37 धावा धाव फलकामध्ये 37. शेवटचा अंतिम बॉल अभंग आपण पाहतो. सुरुवातीला प्रतिम चेंडू त्याने टाकलेत. ओ ड्राईव्ह करत असताना बॉल चला ऑन साइडला. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल अनिकेत आले दुसऱ्या धाबेसाठी आणि आता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतात की नाही आहे, परंतु दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज झाल्या बाद आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात धाबा मिळतील फक्त आणि फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने 38 धाबा धाव फलकावरती आहेत. 39 धाबांचं लक्ष 24 बॉल मध्ये ठेवण्यात आलेले टीम मयूर ग्रुप बदलापूर संघासमोर. चला आपण टॉस करू. नेक्स्ट मॅचचा जय भोजेश्वर साई आणि सत्संग शिरगाव दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नितेश गवळी यांना विनंती राहील की आपल्या शुभास्य आपण टॉस करायचा आहे. नितेश गवळी यांना विनंती राहील. नरेश ठाकरे टॉस करतात. नीतू गवळी या आपण. टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे सत्संग शिरगाव या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने सुद्धा घेण्यात आलेला आहे. द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल आणि या धावा चेस होतील की या धावा डिफेन्स होतील याचं उत्तर तुम्हाला मिळेल कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी करूया परिवर्तन. या ऐकूया बदलापूरचा आणखीन एक आवाज राहुलजी चव्हाण सरांना. धन्यवाद. महेशजी धुळे सर. जय भवानी जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसूरदा. अग्रिकुलांची कुलस्वामिनी आई एकिवरा मातेला नमन करून स्थापून इंदबी स्वराज्य आपल्या आज शोरांनी इतिहास गाता असे जाणता राजा ताजाचा निजुकतो माता. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमाळाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर आज या बदलापूरच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज कुळगावकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय ओम साई क्रिकेट संघ कुळगाव व त्याचबरोबरीनं सम्राट मित्रमंडळ कुळगाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. छत्रपती चषक 2025चं पर्व आपण एन्जॉय करतो आणि एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीस आली आहे. आज या स्पर्धेचा सांगता सोहळा जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आज अंतिम दिवस स्पर्धेचा आपण पाहतो आणि अंतिम दिवसामध्ये पहिलाच सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एक बिग फाईट मॅच बदलापुरातील 2 ताकदवर टीम एकमेकाच्या अगेन्स्ट खेळताना आता दिसतील. कारण एका बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती ध्रुवी शिरेपण मयूर ग्रुप बदलापूर, तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश येबे. या 2 टीमच्या दरम्यान हा सामना आता रंगणार आहे. टॉस इथे जिंकला होता टीम
ध्रुवी शिलेपण मैर ग्रुप बदलापूर संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा आणि आता 4 षटकामध्ये आपण पाहिलं जबळ 38 आकड्यावरती पूर्णपणे थांबवलं आणि आता 39 धावांचं लक्ष्य उराशी बाळगून सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। एका बाजूला प्रतीक पिसेकर तर दुसऱ्या बाजूला ज्युनियर मयूर पिसेकर ही जोडी तुम्हाला जरूर पाहाल। महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। या स्पर्धेमध्ये मारुती सिरीजसाठी बाईक आहे आणि ते बाईकचे जे रन आपण काउंट करतोय बाईकसाठी त्या धावा फक्त सेमीफायनलपर्यंत मोजण्यात येतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। विकेटसाठी आपण 3 गुण देतोय याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। भरपूर चांगली स्पर्धा 5 दिवस महेशजी धुळे सरांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचे मनपूर्वक स्वागत। सामन्याला सुरुवात, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। ज्युनियर मयूर पिसेकर त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती त्याने केलंय भव्य स्वागत, करेंचं षटकार। धावफलक 6 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू मैदानावरती मयूर पिसेकर खेळतोय, त्याच्या बॅटमधून पहिला षटकार आलाय, दुसरा देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। सेकंड इन अ रो, गेंद आई स्लॉट में उससे पार किया मिड विकेट, पार्किंग प्लॉट में बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सलगचा दुसरा षटकार। फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे, काल देखील 15 चेंडू मध्ये त्याने 54 धावा आपण पाहिल्या होत्या काल त्याच्या बॅटमधून। जांभळीच्या मैदानावरती काल भरपूर चांगला क्रिकेट त्याने खेळला, 50 तिथे कंप्लीट केली आणि आज देखील सलग 2 बॉलवरती 2 षटकार तो वसूल करतोय। धावफलक प्रचंड वेगानं आता पुढे सरकेल, 38 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना जाऊन धावफलक पोहोचले आतापर्यंत 12 या आकड्यावरती। इथे तिसरा बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, बॅटन पॅडच्या मधून हा बॉल निघून चाललाय स्थिरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल चांगली गोलंदाजी करतोय। षटक क्रमांक 1 घेऊन आला, 2 बरोबर ते 2 षटकार आल्यानंतर मी म्हणेन कमबॅक करण्याचा प्रयत्न केला इथे गोलंदाज करणच्या माध्यमातून। श्रीकडे शेबे विरोधात मयूर ग्रुप बदलापूर, बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला पळवलाय, बॉल चाला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, एक चिक्की सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचल्या स्कोर कार्डवरती धावा आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। काल खरं तर आपण पाहिलं असाल जर्मन क्रिकेट जोबिरी जो मात्र टॉप 5 मध्ये दाखल झाला, बॅकफुटला गेले, पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धावाचा तोटा, क्षेत्ररक्षक 2-2 पाठ मोरे, बॉल नाही थांबणार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावा। इथे देखील ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 22च्या स्वरूपात येतोय, चौकार।
एवे या संघाला 2 धावांची पेनल्टी होती, त्यामुळे आता तो 2 धावा मी ते ॲड करतोय. 23 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 39 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. सनी भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राईज आहे प्रतीक पिसेकर यांच्यासाठी. सलग 3 बॉल 3 चौकारासाठी 1000 आणि सलग 3 बॉल 3 षटकारासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज देऊन सन्मानित करण्यात येईल प्रतीक पिसेकर यांच्यासाठी. हे कॅश प्राईज आता लावण्यात आलं आहे सनी भोईर यांच्या माध्यमातून. संदेश आलेत गोलंदाजी बार्कवरती. एक सिंगल धाव देखील लेगपट्टी जाईल. पहिल्या षटकामध्ये 21 धावा वसूल केल्या, परंतु 2 धावा मी पेनल्टीच्या ॲड केल्या, त्यामुळे धावफलक 23 या आकड्यावरती पार मिळेल. आणि आता 1 धावा मी ॲड करतो, त्यामुळे 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरदाज संदेश राईट नंबर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, बिगिट करण्याचा प्रयत्न नाही जमला. बॅटची गडा घेतली एसच्या मागे. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, दरम्यान 10 इथे मिळणार नाहीये. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करू मयूरजी जगन्नाथ पिसेकर साहेब, प्रतीकजी जगन्नाथ पिसेकर साहेब यांचं, कारण त्यांनी त्यांचं मालकी हक्काचं मैदान आम्हाला ही स्पर्धा भरवण्यासाठी दिले, त्यामुळे त्यांचं आम्ही ऋणी आहोत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटसाठी नेहमीच हे दोन्ही बंधुराज नेहमीच तत्पर असतात आणि आज देखील तुम्ही पाहता त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे क्रीडांगण लाभले, त्यांचं आम्ही स्वागत करू. इथे मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. सलग अजून 2 मारले तर सनी भोईर अर्थातच कुणाल भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज देऊन सन्मानित करण्यात येईल. हे प्रेम आहे, कारण जवळचे मित्र आहेत प्रतीकजी पिसेकर, त्यामुळे त्यांच्यावरती आता कॅश प्राईज लावण्यात आले कुणाल भोईर यांच्या माध्यमातून. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, दरम्यान दुविधा मनस्थितीमध्ये होते. फटका मोठा खेळू की बॉलला ढकलू, त्या दरम्यान बॅटची कडा घेतली एसच्या मागे. फाईन लेगला एक चांगला जेल तिथे टिपला आणि अखेर प्रतीक पिसेकर यांना परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. मैदानावरती निरंजन पिसेकर दाखल होतात. धावफलक टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले 30 या आकड्यावरती. जरूर धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. 39 धावांचं टार्गेट होतं, अजूनही 9 धावांची गरज या मॅचमध्ये. नवीन बॅटर निरंजन पिसेकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. संदेश पहिला बॉल फेस करत असताना हलक्या हाताने बॉलला ढकललंय, दरम्यान डिफेन्सिव्ह पवित्रा घेण्यात आला. निरंजन पिसेकर यांना तुम्ही पाहताय हलक्या हाताने बॉलला त्याने ढकललं. एक सिंगल धाव इथे मात्र एक पडली. खरं तर अनुभवी खेळाडू आहे, अनुभव प्रचंड. मागील वर्षी कासगावची स्पर्धा त्याने गाजवली आणि तिथे स्वप्नातील मी म्हणेन पहिली बाईक तिथे त्याने जिंकली आहे. असं निरंजन पिसेकर मैदानामध्ये दाखल झालेत. इथे लाईन चेक करावे लागेल. एस्टनच्या मागे यष्टीरक्षक बीट झाला, परंतु धाबा किती मिळतील पाहावं लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. एस्टनच्या मागे मास्टर प्लॅन खेळाडू दिनेश यशवंतराव यांना तुम्ही पाहताय. नरेश यशवंतराव हे देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये, कारण मैत्री चषकाचे ते देखील दमदार आयोजक आहेत, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. गुरदास जो होतो आहे संदेश. इथे देखील गोल गिरकी घेतली होती, बिगिट करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. दरम्यान शरीरावरती चेंडू आदळतोय. डॉट बॉल.
ची गरज आहे. 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. दिनेश दिनेश राऊंड द विकेट. दिनेशचा पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चाललाय बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. इथे देखील वेगळं काय करण्याचा प्रयत्न होता. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. दरम्यान डॉट बॉल. 3 धाबाची अजूनही गरज. या बॅचमध्ये काप बॅटिंग केली मयूर पेसेकरनं. तब्बल त्याच्या बॅटमधून पहिल्या 2 बॉलवरती षटकार आपण पाहिले होते. त्यानंतर तो थोडासा शांत राहिला. संयमी खेळ त्याने दाखवली. परंतु निरंजन यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑनसाईडला ड्राईव्ह केला. बॉल चाला गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. भरपूर बेगाने नरेश पोहोचतात. बॉलला 2 फेक करतील. दरम्यान पुन्हा एकदा एक चिकी सिंगल एक पुढे जाईल. 2 धाबाची अजूनही गरज आहे. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न इथे चालवला. बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता चांगली बॅटिंग झाली. टीम ध्रुवेश पण मरग्रुप बदलापूर संघाच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दरम्यान एक सिंगल धाब इथे देखील एकपटी जाईल. नेक्स्ट मॅच जय भोजेश्वर साई विरोधात सत्संग शिरगाव या 2 टीमच्या दरम्यान एक मोठा सामना जरूर पाहायला मिळेल. स्कोर लेबल हलक्या हाताने बॉलला ढकललंय. दरम्यान एक सिंगल एकपटाचा प्रयत्न. सामना फिनिश. सामना जिंकला इथे टीम ध्रुवी शिलेबन मॅरग्रुप बदलापूर संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम श्रीगणेश येवे तुम्ही देखील चांगलं खेळला. तुमचंही कौतुक. जमात समार्थ मॅच. गोलंदाजी करत असताना ज्याने मात्र भरपूर चांगली गोलंदाजी केली. तब्बल 2 विकेट संपादित करत असताना त्याने धाबा खर्च केला. फक्त